उजनी जलाशयातून भीमा नदीपात्रात सोडलेला 1,40,000 क्युसेकचा विसर्ग आज अखेर पंढरपूर नदीपात्रात दाखल झाला आहे। त्याचा परिणाम म्हणून नदीलगत असलेली व्यासनारायण झोपडपट्टी इथे मोठ्या प्रमाणात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे। कालपासूनच येथील लोकांचे स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे। आजही नगरपालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक यांच्या मदतीने स्थानिक झोपडपट्टी रहिवाशांचे स्थलांतरण करण्याचे काम चालू आहे। उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग आल्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे। समाधानकारक बाब म्हणजे उजनीच्या वरील बाजूस पावसाचा जोर कमी झाल्याने उजनीतून पाणी कमी करण्यात आले आहे। पाऊस मंदावल्यामुळे वीर धरणाचा विसर्गही घटवण्यात आला आहे। काल रात्री उशिरा सोडलेले पाणी आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत नदीपात्रात दाखल होईल व त्यानंतर पंढरपुरातील पूरस्थिती निर्माण झालेली आहे ते पाणी हळूहळू ओसरण्यास सुरुवात होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। उजनी धरणाची सध्याची स्थिती पाहता सोलापूर जिल्ह्यातील जलदायिनी असलेले उजनी धरण 107% भरलेले आहे। आज सायंकाळी 8 वाजल्यानंतर नदीपात्रातील पाणी ओसरण्यास सुरुवात होईल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे।